खेळाडू कक्ष थोडासा मागे व्हा, थोडासा मागे व्हा. खेळाडू कक्षातून थोडासा मागे व्हा. अनिमेश ठाकूर या ठिकाणी आलात आपण. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि अनिमेश ठाकूर आपल्यातून आज रजा घेत आहेत. पुन्हा एकदा मनभरून पोट भरून पुन्हा एकदा धन्यवाद आल्याबद्दल. मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं थँक्यू अनिमेश ठाकूर. आणि पुढील वाटचालींसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्वच ग्रामस्थांकडून, अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून. यस कौस्तुभ. पहिला बॉल ड्राईव्ह केला होता आणि पहिल्याच बॉलावर धावांचा श्रीगणेश होतोय या ठिकाणी. साईबा जेकेसी अर्नाळा संघाचा एका चेंडूचा आतापर्यंत खेळ चला. 1 धावा धावपलकर. ऑलरेडी पहिला संघ जो फायनल मध्ये प्रवेश झाला, ज्या संघाचं नाव होतं जीवदानी माऊली फुलपाडा, इकडून 2 संघ समोरासमोर आहेत. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. ऑन साइडला हलक्या हातानं ड्राईव्ह केला गेला, दिशा दिली गेली सिंगल साठी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर. माहोल जमलाय आणि त्या माहोल मध्ये दोन्ही संघ कशा प्रकारे आपला खेळ दाखवतील आणि अखेरकार जीवदानी माऊली संघासमोर कुठला संघ येणार आहे आणि अखेरकार येत असताना कशा प्रकारे या मंडवेलपाडा प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल 5व्या पर्वामध्ये. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. प्रणय मात्रे याचं कॅप्टन स्ट्राईक हँडला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू गेला सिंगल साठी. क्या बात आहे अजित निकम सर आणि आमचे पंच, ऑफिशियल पंच गंभीर सर शुक्रवारपासून काय जबरदस्त कामगिरी केली. आणि आजच्या दिवसामध्ये अजित निकम सर सुद्धा या स्पर्धेसाठी जॉईन झाल्यात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकर. पहिले षटक मार्गस्थ. हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय. सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ. दोन्ही बॅटरनी स्ट्राईक रोटेट केली. 2 धावा प्रणयच्या आहेत, 2 धावा चेतन कदमच्या आहेत. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय, जिकडे 4 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू उडवला. मनीष येतोय. डॉट बॉल. Yes, it's a big achievement from Ajit Nikam sir. Last ball to go. बॅकफुटला जाऊन ट्राय केलं चेंडूला. चेंडू गेला पुन्हा सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकावर. प्रथम 5 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना जेकेसी अर्नाळा संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जय श्रीराम बोलो जय श्रीराम. 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 थँक्यू थँक्यू. सुमित नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल समोर. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. आतापर्यंत दोन्ही संघांनी त्या प्रकारचं काम पहिल्या 6-7 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. स्ट्राईक रोटेट झाली गेले. पहिल्या षटकामध्ये एक निर्धाव चेंडू आला होता आणि बघता बघता आतापर्यंत 6 धावा धावपलकावर आहेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हलक्या हातानं तेच घडले. सिंगलसाठी स्ट्राईक रोटेट काम महत्त्वाचे हे आतापर्यंत दोन्ही बॅटरने या पहिल्या 8 चेंडूमध्ये दाखवून दिले. तितकंच शांत सुद्धा ठेवण्याचं काम आतापर्यंत करून दाखवलं साईबाबी संघाने. 2 बॅटरला. पुन्हा एकदा सुमित सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन. ओहो क्या बात आहे. यश त्या ठिकाणी होते. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. परंतु तितकेच उत्तर समोरून यश कडून आलं होतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बट अँड वॉच जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त त्या ठिकाणी फिल्डिंग एफर्ट. 3 धावा वाचवल्या आणि बघता बघता धावपलक आतापर्यंत 8 धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटर जाऊन पुन्हा एकदा. ओहो यश होता. पहिल्या अटेम्प्टला चेंडू सुटला होता. दुसरा अटेम्प्टला सुद्धा चेंडू सुटला होता आणि जर काय हा चेंडू हातामध्ये आला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट होण्याची शक्यता नक्कीच झाली असती. परंतु प्रयत्न इतके चांगले लावले होते यशने. काय जबरदस्त. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी एफर्ट पाहायला मिळालं. सुमित पुन्हा एकदा 9 धावा धावपलकावर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा. यावेळेला काय चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला हादरा. प्रणय मात्रेला मैदान सोडावं लागलंय. गॉन.
साहेबा संघाची हाय हवा. थँक्यू डीजे. सिद्धार्थ डोके नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. यावेळेला ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केलाय. यश त्या ठिकाणी फेकी करतोय सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावपळकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत JKCC अर्नाळा संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. पहिल्या हाफ मध्ये जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये मोमेंटम थोडंसं सायबा बीच्या संघाने आहे. कारण तितक्या धावपलकर दिल्या नाही. त्यामधून एक गडी सुद्धा बाद केलाय. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतं. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल सिंगल साठी. हो हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. बारा धावा धावपलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा महत्वाची आहे. मॅच तितकीच महत्वाची आहे. प्रणय माथेची इकडून विकेट गेले. 2 खेळाडूंवर जबाबदारी आली गेले. चेतन आणि सिद्धार्थ डोकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय जिकडे 12 धावा धावपलकावर. ओहो वेगवान चेंडू. शेवटच्या अंतिम चेंडूला हलक्या हाताने सन्मान चेंडूला सिंगल साठी. आतापर्यंत पहिल्या 15 चेंडूचा जर का विचार केला तर पहिल्या 15 चेंडूमध्ये थोडंसं मोमेंटमला शिफ्ट केलंय. थोडंसं मोमेंटम आता बघितलं तर साहेब बीच्या बाजूने आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूला फेकी वेगवान. ओहो पण तितकीच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. त्यामुळे एकच धावपळकर. मृदुल थोड्याशा अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना ज्या प्रकारचं काम आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी करून दाखवलंय तर अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं अडचणी वाढल्यात परंतु सायबा संघ हा आता आजच्या दिवसात सकाळपासून आपण पाहतोय कालच्या दिवसात देखील पाहिलं होतं. ह्या संघानं प्रत्येक संघासाठी एक मोठमोठ्या बलाढ्य संघांसाठी अडचणी वाढवल्या होत्या. परंतु हा अडचणी वाढवत असताना दुसरीकडून सिद्धार्थ डोके आहे. हा देखील समोरच्या संघाचं डोकं दुखावणं तितकंच जाणतोय आणि त्या प्रकारचा चौकार. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि त्यानंतर सिद्धार्थ डोके असेल, चेतन कदम असेल, प्रणय मात्रे स्वस्त्यात गमावलंय परंतु त्यानंतरचं कमबॅक वाखाणण्याजोगे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर ऋषिकेश सुमितला आपण पाहिलं. एक चांगला आतापर्यंत आमच्यापर्यंत प्रत्यक्षात माहिती देत असताना आमची टेक्निकल स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. सोबतीनं आपण पाहतोय सर्वच नयन तांडेल असेल, जयेश तांडेल असेल, केवल पाटील, प्रवीण पाटील यांनी सर्वच टीम आज आपण पाहतोय. डिबेन चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन जर का असाल तर नक्कीच ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जेणेकरून आपण घरी बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकता. नवनवीन येणाऱ्या मॅचची अपडेट घेऊ शकता. मॅचच्या दिशेनं जिथे पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होतोय 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. सायबा संघ, सायबा बी संघ म्हटलं तर एक गोलंदाजी मार्फत IPLच्या माध्यमातून हा प्रत्येक गोलंदाजांना प्रभावित केलं. सुमित कदम असेल, जयेश असेल, जतीन असेल आणि आता आर्यन येतोय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजाल असेल ती देखील येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु आतापर्यंत चांगला किल्ला लढवला ह्या गोलंदाजांनी. चांगलं केदार, थोडासा खराब थ्रो, सिंगल धावफलकात ऍड.
19 धावा धावफलकावरती आहेत. इकडून येणारे 5 चेंडू कशा प्रकारे असणार आहेत ते धावांपर्यंत पोहोचायचं आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आपण आहोत, जिकडे आर्यन पुन्हा एकदा सज्ज होते सिद्धार्थ डोके समोर. 19 धावा धावफलकावर. ओहो, क्या बात है, जोराने आवाज दिलाय अजित निकम सरांनी. इट इज नो बॉल. कौस्तुभ, आपण पाहायला गेल्यानंतर आतापर्यंत चांगला किल्ला लढवलाय. सायबा संघ असेल आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले, अप्रतिम गोलंदाजी हाताळले, एक उत्कृष्ट नजर आतापर्यंत गोलंदाजीच्या बळावर आपण पाहतोय. सायबा संघ म्हटलं कौस्तुभ तर एक सायबा बी संघ, एक मोठा स्टारकास्टने भरलेला संघ नाही आहे, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची फलंदाजी मनीष हिंडाळेकर असेल, सुमित कदमला आपण पाहतोय, गौरव पाटकरला पाहतोय, एक चांगलं प्रभावित केलं. जयेश सारखा खेळाडू असेल, साहिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, आर्यन असेल, प्रत्येक खेळाडूनं आज मैदानामध्ये हे MPLच्या ऐतिहासिक मैदानामध्ये स्वतःला सिद्ध केलंय आणि त्या बळावर आतापर्यंत संघ टॉप 3 मध्ये जात असताना अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. आतापर्यंत आर्यन हा चांगला किल्ला लढवतो. विस्फोटक अशी गोलंदाजी केली जाते, इनक्रेडिबल अशी गोलंदाजी, परंतु पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतात. संध्याकाळच्या सत्रात खऱ्या अर्थानं हाताची एक्सरसाइज करतात. वाईटच्या रूपानं अतिरिक्त धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. 22 धावा धावफलकावर. 22 रन, 22 धावा धावफलकावर. 2 खेळाडूंमधून चर्चा होती. चर्चा महत्वाची आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ येणे शेष आहे आणि त्यामधून आर्यन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेतन कदम समोर. 22 रन, 22 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग ऑन साईडला, स्वतः गेलाय चेंडू खाली, तोपर्यंत सिंगल रन. षटक चांगलं आहे, म्हणजे अतिरिक्त 2 धावा जर सोडल्या तर आतापर्यंत 5च धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. 23 धावा धावफलकावर. सायबा बीने याच प्रकारचे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये थांबवलं गेलंय. समोरच्या प्रत्येक टीमला 28-30 धावांपर्यंतच रोखलंय आणि आतापर्यंत तोच प्रयत्न या मॅच मध्ये सुरू आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, असं म्हटलं जातं ना, पद बडा ना कद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. आणि आतापर्यंत ह्या मुश्किल मधून सायबाचे गोलंदाज खऱ्या अर्थानं प्रभावित करतात, स्वतःला सिद्ध करतात आणि त्या प्रकारचा आतापर्यंत गोलंदाजी हाताळले. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चाहता प्रेक्षक वर्ग, सायबा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय नेहमीच एका मोठ्या संख्येने क्रिकेट चाहता वर्ग म्हणून नेहमीच अंडरम क्रिकेटमध्ये ह्या सायबा संघाचं नाव राहिलंय. परंतु दुसरीकडे एक यंगस्टर खेळाडू आज सायबा बीचा संघ देखील MPLच्या मैदानामध्ये स्वतःला सांगतो की हम भी किसी से कम नहीं है. थँक्यू डीजे थांबवतोय. 25 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चला, आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. सिद्धार्थ डोके ऑन स्ट्राईक. हो, वेगवान पायावर आदळलाय. थरकेरकार, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर. सेमीफायनलची मॅच आहे, जिकडे आतापर्यंत 26 धावा पहिल्या 4 षटकामध्ये JKCC अर्नाळा संघाने स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात आणि सायबा बी संघासमोर 27 धावांचं टार्गेट सेट केलंय. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया तोपर्यंत डीजेला. जाईल तिथल्या मैदानी सायबा संघाची है हवा. 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 थँक्यू JKCC अर्नाळा प्रेक्षक. JKCC अर्नाळा डगआउट खाली करायचं आहे, कारण सायबा बीच्या खेळाडूंना बसायला जागा नाही आहे.
त्यामुळे कृपया प्लीज सहकार्य करा. खेळाडू कक्ष आहे आणि त्यामध्ये फक्त खेळाडूच बसू शकतात, बाकीचे इतरिक्त कोणीही बसू शकत नाही. त्यामुळे कृपया खेळाडू कक्ष खाली करा. जल्लोष होणार, सर्व होणार, जिंको कोण पण जल्लोष होणार हे मात्र नक्की आहे. थँक्यू. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. थँक्यू. आमच्या मुख्य स्क्रीनवरती डीबी नेटवर्कचे 2 कॅमेरामॅन केवळ मांगेला आणि जयेश मांगेला काय जबरदस्त पिक्चर कॅप्चर करतायत. खरोखरच मानावं लागेल. मागील 3 दिवसामध्ये जी काय मेहनत घेतली ना दोघांनी ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि जयेश मांगेला कोण विसरणार? अर्नाळा किल्ला गाव नाव विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे जयेश मांगेला सारखी आहे. आणि चेहरावर हास्य आलं. जाणार आहेत आपण एप्रिल महिन्यामध्ये होलीपाडा प्रीमियर लीग जी आपल्या भेटीला येणार आहे ती सुद्धा विसरून चालणार नाही. ऑल सेट, पहिला बॉल. हो हो, हे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. अजित निकम सर, काय जबरदस्त ऍक्शन आहे. या पंचाला वडाल्यामधून उचलून विरारमध्ये आणलंय. ही ताकद आहे. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ही ताकद, ही नजाकत, ही पेशकश या पंचांनी अजित निकम सरांनी दाखवली गेली. एक चेंडू 2 धावा धाफळकावर 27 धावांचं आव्हान धाफळकार पाहायला मिळते. 2 सलामीवर बॅटर जतीन आहे तर दुसरीकडे गौरव पाटकर, परंतु स्वर रेडीज. ये अंबुजा की सिमेंट है, ये गिरेगी नहीं. खालच्या दिवसात ज्या खेळाडूंना अक्षरशः क्षेत्ररक्षणाच्या जोनावर ओम साई इच्छासारखा संघ, एक बलाढ्य संघ वसई तालुक्यातील, त्या संघाला आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर जोळावर ह्या स्पर्धेबाहेर काढला. तो संघ डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा सिंगल धावेने धावफलकांचा ग्राफ आतापर्यंत बढवला जातोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 4 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय संपूर्णतः ह्या स्पर्धेमध्ये इनक्रेडिबल, अविश्वसनीय. परंतु दुसरीकडे 2 सलामीवर फलंदाज यावेळेला जाणतात. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ करतायत. संथ गतीने सुरुवात. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. हार्ड हिटर देखील या संघामध्ये आपण पाहतोय. मग मनीष हिंडाळकर सारखा खेळाडू असेल, सुमित कदम, गौरव पाटकर. परंतु आतापर्यंत संथ गतीने सुरुवात ह्या सेकंड इनिंग मध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू आतापर्यंत 6 धावा धावफलकावर येत असताना चालू असणारा सामना सेमीफायनल मधील. तर दुसरीकडे फायनल मध्ये प्रवेश करत असताना जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ चालू असणारा सामना साईबा बी विरोधामध्ये जेकेसीसी अर्नाळाचा संघ आपण पाहतोय. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा नगरीमधील एक संघ. तर दुसरीकडे अर्नाळा नगरीमधील आपण पाहतोय रेहंत दुर्गेश 11 संघ. ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दबदबा ठेवलाय, वर्चस्व गाजवलंय. 4 वर्षामध्ये 2 वेळा तो संघ चॅम्पियन आहे. तर दुसरीकडे अर्नाळ्याचा दुसरा संघ देखील 2 हात करून आता साईबा बी संघाच्या अपोजिटला उभा आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय. 7 धावा धावफलकावर. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अजून देखील 20 धावांची गरज आहे. कौस्तुभ, मागील मॅच मध्ये मुन्नाचं षटक याच प्रकारे राहिलं होतं आणि ते षटकने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट केलं होतं. इकडे सिच्युएशन वेगळी आहे आणि सिच्युएशन वेगळी असताना कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार. हलक्यातनं सन्मान डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये सिंगलसाठी 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावर
गौरव आणि जतीन दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मुन्ना पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय. सिंगलसाठी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत 27चा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरने तेच केलंय. नक्कीच एक संथ गतीने सुरुवात, एक अतिरिक्त धावा आणि त्याच्या बळावर आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ होत असताना 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये हानाचा कॉल येतोय. धावचीची संधी सुखरूपरित्या क्रीज मध्ये सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना, तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आतापर्यंत ट्रॉफी नावावर आहे, परंतु ट्रॉफी ही खऱ्या अर्थानं चॅम्पियन MPLचं खऱ्या अर्थानं आज किताब कोणाच्या नावी जाईल, 5व्या वर्षाचा चॅम्पियन संघ कोणता असेल त्यासाठी चालणारी ही लढत 502 दिवस आणि आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. MPLच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णतः मनवेलपाडा नगरी आज क्रिकेटमय होऊन गेले ह्यात मात्र शंका नाही. कौस्तुभ ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय साईबा बी संघ, दुसरीकडे JKCC अर्नाळाचा संघ क्षेत्ररक्षणामध्ये माहीर, तर दुसरीकडे गोलंदाजाने आजच्या दिवसात कालच्या दिवसात भल्या मोठ्या संघांना पराभूत करून आतापर्यंत मात देऊन सेमीफायनलच्या दिशेने येत असताना 12 धावा. येस 1 to go असं आमचे अजित निकम सर सांगतायत. पुन्हा एकदा हो शेवटच्या आणि अंतिम क्षणाला दिशा नखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर 12-14चं इक्वेशनला आणून सोडलंय आतापर्यंत दोन्ही बॅटरनी. या ऐकूया डीजेला काय अखेरकार घडणार आहे, कोण जाणार जीवदानी माऊली सोबत ड्रीम फायनल मध्ये. साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा, ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय तितकाच मोठ्या गर्दीने आज आपल्याला पाहायला मिळतंय. जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचा हा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ, 13 धावा धावफलकावर, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुजलाम सुफलामरित्या करण्यात मोठा आस्वाद राहिलाय असे आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं विनोददादा पाटील 50,000 रुपये, त्यानंतर मंगेशदादा पाटील असेल 25,000 रुपये, कुमार गावड 15,000, माजी नगरसेविका मिनलताई पाटील असेल 11,000 रुपये ह्या स्पर्धेसाठी. त्यानंतर आपण पाहतोय पंकजदादा पाटील 10,000 रुपये, आशू पाटील 10,000 रुपये, सुरेश पाटील, परशुराम पाटील, हरेश्वर पाटील, मनीष वानखडे, किशोर पाटील, दयानंददा पाटील असेल, अतुल पाटील, दिवेश पाटील, नरेश पाटील, हितेश पाटील, मितेश पाटील, पंकज पाटील, रुपेश पाटील, हार्दिक पाटील, आशू पाटील, निलेश पाटील मोरेगाव. हा सर्वांकडून तितकीच मोठी ह्या स्पर्धेला एक आर्थिक मदत आणि ह्या सर्वांच्या बळावर आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आतापर्यंत सुजलाम सुफलामरित्या गुण्या गोविंदानं हा क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कालचा दिवस परवा दिवशीचा दिवस आपण पाहतोय तितकाच गोड राहिला आणि क्रिकेट असं म्हटलं जातं ना कौस्तुभ कि क्रिकेट है बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है, मतलब रुलाता भी वही है और सुकून भी उसी में मिलता है, उसका ही नाम है क्रिकेट. आणि तेच घडलंय आता मैदानामध्ये. प्रणय मात्राने जबाबदारी उचलली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये सक्सेस झालाय, विकेट आले, डॉट बॉल सुद्धा आलाय. हलक्या हातानं टॅपच्या साने ड्राईव्ह केलाय संघाला सिंगलसाठी. नक्कीच त्याप्रमाणे डीजे आपण पाहतोय हा देखील वैभव पाटील आणि त्यांचे बंधू स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. हे 3 दिवस सातत्याने आपण ऐकतोय. हा डीजे देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला गेलाय ह्या स्पर्धेसाठी. गो टू कौस्तुभ. क्या बात आहे. ऑफस्टमच्या जास्तच बाहेर आहे असं अजित नक्कम सर आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. इक्वेशन आता काय म्हणलंय 8 चेंडू 11 धावांची गरज.
मोठा फटका समोर, ये क्या हुआ, क्या ये सबसे बड़ी गलती है. मोमेंटमला शिफ्ट करणारा हा चौकार साईबाबी संघासाठी. थँक्यू. मृदुल, बरेचसे खेळाडू फेकी करायच्या नादामध्ये या प्रकारची चुकी करून बसतात आणि तेच घडलंय. आमच्या मुख्य स्क्रीनवर पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू हातामध्ये येस, बदलापूरची गाडी आता सध्या वेगाने आले विरारला. हलक्या हाताने दिशा दिली गेले. सिंगल साठी मॅच होती कुठे पहिल्या 3 चेंडू मध्ये आणि आता आले कुठे. काय अखेरकार घडणार आहे. जीवतानी माऊली वॅटिंगला आहे की आमच्या सोबत कोण खेळणार आहे. 6-6चे इक्वेशन आणि अखेरकार या 6-6च्या इक्वेशनला काय अखेरकार घडणार, कोण जिंकणार, जीवतानी माऊली समोर कोण येणार. या गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मंडलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये ग्रँड फिनाले मध्ये. नक्कीच, परंतु ज्याप्रमाणे मुन्ना थोडीशी कुठेतरी घाई झाली असं म्हटलं जाताना अति घाई कधी कधी संकटात नाही. तर खरोखरच संकटात टाकले की आपल्या संघाला ह्यावर देखील नजर दिली जाईल. अजून देखील 6 चेंडू 6 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. तर जोखीम घ्यावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल. जे काही करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं इतकंच आहे. इथून जर का वेळ निघून गेली तर मात्र अगदी 365 दिवसांची लॉंग वेटिंग करावी लागेल. MPL ह्या स्पर्धेसाठी येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. चेतन कदम, VPL सारखी स्पर्धा, वसई विरार प्रीमियर लीग बेस्ट बॉलरचा किताब ह्याच खेळाडूच्या नावी होता. तो दुसरीकडून चेतन आहे. तर 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय. गौरव पाटकर, मनीष हिंडळेकर. एक गडी मला वाटतं गमावलाय, मनीष हिंडळेकर आहे. आणि जर का टाय झाली तर मात्र सामना हा सुपर ओव्हर देखील असेल. 5 चेंडू 5 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल. पुन्हा एकदा फंबल. आतापर्यंत कौस्तुभ आपण पाहायला गेलं ना तर ह्याच बळावर, ह्याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावर टीम JKCC अर्नाळाचा संघ हा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आतापर्यंत ह्या टॉप 3 मध्ये आला होता. आणि यावेळेला ती चुकी घडते. मुन्ना होता, यावेळेला आपण पाहायला गेलं तर अमोल होता. ह्या खेळाडूंकडून चुकी घडली जाते आणि त्या चुकीचं रूपांतर कदाचित हे MPLच्या ट्रॉफी पासून थोडंसं आता टीम JKCC अर्नाळाचा संघ दुरावतोय. सांगतात ना, लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. लढता लढता हरलो जरी तरी लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. थँक्यू. सामना संपला नाही अजून. कौस्तुभ, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की शांत बसायला मी काही संत नाही, परंतु आता संथ गतीने खेळायचंय. आता दुसरीकडून अटॅकिंग फील्ड लावली जाते. सर्व काही जे काही करायचं आहे ते आता JKCC संघाला करायचं आहे. अतिरिक्त धाव पंच वळतात का? येस. आणि विजयी संघ MPL सीझन 5 हा स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. टीम साईबाबी, कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्डलक टीम. हार्डलक टीम JKCC संघ, आपण देखील खूप चांगला खेळ केला. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथं जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथं जाईल तिथल्या मैदानी साहेब. थँक्यू डीजे. प्रणय म्हात्रे आपण यायचंय. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं आपला वाढदिवस हा केक कटिंग केला जाईल. प्रणय म्हात्रे आपल्याला विनंती असेल. थोडीशी कुठेतरी सॅड आहे टीम, थोडासा खराब परफॉर्मन्स राहिलाय. येस सायबा टीम गाणं. येस डीजे.